यामध्ये ओबीसीचं आरक्षण राहणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे। जरांगे पाटील यांची मागणी आपण जर पाहिली तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी जी मागणी होती त्या मागणीला वंचित बहुजन आघाडी सोडलं तर उरलेल्या सर्व राजकीय पक्षाने मान्यता दिली असं त्या ठिकाणी म्हणता येईल। आणि त्याच्यामुळे ही निवडणूक एका दृष्टीने चुरशीची होत चालली आहे। सायलेंटली बंद करते सायलेंटली ओबीसी एका बाजूला चाललाय आणि मराठा समाज वेगळ्या बाजूला चाललाय असे एकंदरीत दिसतंय। विदर्भाचे हे जे 4 जिल्हे आहेत, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर, या भागामध्ये मराठा नाही पण ओबीसीच्या रूपाने कुणबी आपल्याला असं त्या ठिकाणी दिसतोय किंवा ती चर्चा फार मोठ्या प्रमाणात ह्या 4 जिल्ह्यांमध्ये मला दिसत नाही। पण उरलेले जिल्हे जे आहेत त्या उरलेल्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं भांडण लागलेलं दिसतंय। आणि जी काही दोन्ही आघाड्यांचे पक्ष आहेत, या दोन्ही आघाड्यांच्या पक्षांमध्ये दोन्ही आघाड्यांची जी यादी आहे ती यादीमध्ये ओबीसीना फार स्थान दिले असं त्या ठिकाणी दिसत नाही आहे। तेव्हा आम्हाला असं त्या ह्याच्यामध्ये जे दिसतंय ते ओबीसी विरुद्ध मराठा असं इलेक्शन हे होतंय। सामाजिक डिवाइड झालेला दिसतोय। हा सामाजिक डिवाइड कशा रीतीने रिॲक्ट होईल हे उद्या इलेक्शनमध्ये स्पष्ट होईल असं मला त्या ठिकाणी दिसतंय। आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी ही एकमेव पक्ष असा आहे की जो असं म्हणतोय की सुप्रीम कोर्टाने दिलेला SC STच्या संदर्भातला निर्णय वर्गीकरण आणि क्रीमी लेयर हा चुकीचा आहे, बरोबर नाही, पॉलिसी मॅटर आहे आणि पॉलिसी मॅटर हा सुप्रीम कोर्ट डिसाईड करू शकतो का हा खरा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूस वर्गीकरण क्रीमी लेयरच्या संदर्भातला दिलेला निर्णय या दोन्ही आघाड्या अशा म्हणतात आहेत की बरोबर आहेत आणि आम्ही तो लागू करणार। सध्याचं असणारं सरकार त्यांनी असणारं पाटणाचे रिटायर्ड हायकोर्ट जे आहेत त्यांची 1 मॅन कमिशन त्या ठिकाणी नेमलेली आहे। तो अंमल कसा करायचा या संदर्भातला असणारं मार्गदर्शन त्यांच्याकडून मागितलेलं आहे। आणि काँग्रेसने कुठल्याही पद्धतीने विरोध न करता उलट तेलंगणा, हिमाचल आणि कर्नाटक इथल्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही हा निर्णय लागू करू अशा रीतीने सांगितलेला आहे। त्याच्यातला सगळ्यात मोठा धोका जो आहे तो आपण असं लक्षात घेतला पाहिजे। तो धोका आहे की क्रीमी लेयरचं जे डेफिनेशन त्याच जजमेंटमध्ये देण्यात आलेलं आहे ते महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। त्या क्रीमी लेयरचं डेफिनेशन देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकदा का तुम्ही फायदा घेतला, एकदा का तुम्ही लाभार्थी झालाय
कुटुंब म्हणून तुम्ही असा लाभार्थी झाला आहे तर तुम्ही क्रीमी लेअर म्हणून ट्रीट केला जाईल आणि ज्या अर्थी तुम्ही क्रीमी लेअर म्हणून ट्रीट केला जाईल त्या अर्थी तुम्ही आरक्षणाच्या बाहेर राहाल, बाहेर फेकल्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे. ज्यांना क्रीमी लेअरचा फायदा झाला आहे असं जे बाहेर झालं आहे आणि पुन्हा त्यांना आरक्षण मिळणार नाही असं जे जजमेंटमध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्यांना खरंच सवर्ण समाज हा स्वीकारणार आहे का? खरंच ज्याला आपल्याला म्हणता येईल की सवर्ण समाज हा असणारा विकसित झाला आहे म्हणून स्वीकारला जाणार आहे का? की पुन्हा पुन्हा जो विकसित झाला आहे असं जे सुप्रीम कोर्ट म्हणते, क्रीमी लेअर झालं आहे असं जे म्हणतं आहे त्याच्याबद्दल पुन्हा दुजाभाव राहणार आहे का? ही चर्चा फार मोठ्या प्रमाणात SC STमध्ये चाललेली आहे आणि म्हणून हा कसा रिॲक्ट होतोय याबद्दलचा असणारा महत्त्वाचा भाग असा मी मानतो. वंचित बहुजन आघाडी असं म्हणते की तेवढ्या मोठ्या प्रमाणात असणारा समूह बदललेला नाही किंवा बदलतोय एवढं आपल्याला फक्त स्वीकारता येईल, पण तो पूर्णपणे बदलला असं त्या ठिकाणी म्हणता येणार. दुसऱ्या बाजूस हे जे प्रिन्सिपल सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेअरचं लावलेलं आहे की शासकीय मदत तुम्हाला मिळाली आणि म्हणून तुम्ही क्रीमी लेअर झालाय, हेच सेम प्रिन्सिपल जनरल क्लाससाठी सुद्धा लावला जाणार आहे का? तर त्याचा कुठेच उल्लेख नाही. त्याच्याबद्दल कुठलेही राजकीय पक्ष बोलत नाही. ज्याला आपल्याला म्हणता येईल की SC ST याला टार्गेट केल्या जातं एवढंच फक्त वंचित बहुजन आघाडी म्हणते. ते सेम प्रिन्सिपल सुप्रीम कोर्टाने एकंदरीत असं म्हणता येईल की नॉन रिझर्व क्लाससाठी लावलं असतं तर एक जनरल प्रिन्सिपल म्हणून त्या ठिकाणी ठरवलं असतं. ज्या अर्थी त्यांनी असणारं हे जनरल क्लाससाठी सुद्धा सेम प्रिन्सिपल लावलं नाही, त्याच्यासाठी असं म्हणता येईल की SC STला टार्गेट केल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट दुसरं असं नमूद करतं आहे की ॲज फार ॲज त्यांनीच वापरलेला शब्द मी वापरतोय की ट्रायबल जे आहे यांना रिझर्वेशन म्हणून 1.7% पर्यंतच ज्युडिशरीमध्ये आलेलं आहे हे नमूद करते सुप्रीम कोर्ट. पण त्याचबरोबर असंही म्हणते की हे 1.7% जे ज्युडिशरीमध्ये आलेले आहेत त्यांना तुम्हाला असं क्रीमी लेअर म्हणून ट्रीट करावं लागतं. हे कॉन्ट्रडिक्टरी मी असताना म्हणतो की एका बाजूला तुम्ही एक्सेप्ट करताय की जिथे 7.5% ट्रायबलचं ज्युडिशरीमध्ये पाहिजे तिथे फक्त 1.7% आहे ज्युडिशरीमध्ये आणि 1.7% विल बी ट्रीटेड ॲज क्रीमी लेअर. याचा अर्थ की त्यांनी एकदा असणारं आरक्षण घेतलेलं आहे, यापुढे त्यांना आरक्षण मिळणार नाही. हे कॉन्ट्रडिक्शन मी जे अर्थी मानतोय त्या अर्थी ह्या दोन्ही वर्गामध्ये फार मोठ्या प्रमाणात ज्याला आपल्याला म्हणता येईल की इश्यू झालेला आहे. आणि असं एकंदरीत दिसतंय की वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा
त्यांच्यापुढे मार्ग नाही असं त्या ठिकाणी दिसतंय की वंचित बहुजन आघाडीच हा फर्मली स्टँड घेत आहे की हे जजमेंट पॉलिसी ले डाऊन करत आहे आणि पॉलिसी ले डाऊन करणं हे सुप्रीम कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे का ह्याला चॅलेंज करत आहे. आणि म्हणून एकंदरीत असं म्हणता येईल की हे जे इलेक्शन आहे या क्लासपुरतं जे आहे ते सिरियसली घेतात आहेत असं त्या ठिकाणी मानता येईल. दुसऱ्या बाजूच आपण असं बघितलं तर जो नॉन रिझर्व क्लास आहे, जनरल क्लास आहे, या जनरल क्लासकडे पाहत असताना त्याचे जे कन्सर्न आहेत त्याचं दुर्लक्षित मला कुठेतरी दिसतंय. वंचित बहुजन आघाडीने उभ्या करण्याचा प्रयत्न केला. इट माइट बी एन ओल्ड इश्यू ज्याला म्हणता येईल आणि आम्ही तो असताना शरद पवारांमार्फत निर्माण केला की शरद पवार आणि दाऊद इब्राहिम याचे कधी संबंध चेक केले नाही. या दोघांचे संबंध आहेत असा मी त्या ठिकाणी मांडलो होतो. सालापर्यंत आपण असताना वेगवेगळे बॉम्बलास्ट त्या ठिकाणी बघितलेले आहेत. वेगवेगळ्या लॉ अँड ऑर्डरचं सिच्युएशन त्या दोघांच्या निमित्ताने उभे झाले, पण नोबडी चेक्ड इट. आणि पुन्हा आपल्याला असं दिसतंय की परिस्थिती पुन्हा बदलते. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशाच्या निमित्ताने पूर्णपणे परिस्थिती बदलते. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपल्याला असं दिसतंय की ISI, इझी ह्या ज्या संघटना होत्या नॉन स्टेट प्लेयर होते, पण नॉन स्टेट प्लेयर असल्यामुळे त्यांच्याकडे अट्रॅक्शन झालं अशी परिस्थिती आहे. आज पुन्हा आपल्याला असं दिसतंय की हे दोन स्टेट्स वेगवेगळ्या समूहाला अट्रॅक्ट करताना आपल्याला असताना दिसतंय. आणि खास करून मी असताना मुस्लिम समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी असताना आपल्या इथे असणारा एक फोबिया आहे आणि तो फोबिया म्हणजे आपल्याला असं दिसतंय की प्राईम मिनिस्टर स्वतः त्या ठिकाणी वापरायला लागले. योगीने तर सुरुवात केलं, प्राईम मिनिस्टरपर्यंत त्यांनी असं पिकअप केलं आणि ते म्हणजे बटेंगे तो कटेंगे, बटेंगे कटेंगे. पुन्हा आपल्याला रेफरन्स तिथे असताना हिंदू मुसलमानांचा त्या ठिकाणी दिसतो. आपण सध्याची परिस्थिती बघितली, OBC घ्या किंवा SC घ्या, आरक्षणाचा प्रश्न घ्या, आपल्याला निश्चितपणे दिसतंय की त्यांचे अधिकार गेलेले आहेत, पण कोणी घालवलेले आहेत. तर मुस्लिमांचा रोल आपल्याला कुठेच दिसत नाही, कारण का ते सत्तेमध्ये नाही आहेत. त्यांचे अधिकार काढण्याचा असताना भाग जिथे म्हणता येईल की तिथे असताना सवर्ण हिंदू आहेत, सवर्ण सरकार आहे. मी वापरेन असं की सवर्ण सरकार त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे आज जे प्राईम मिनिस्टर आणि योगी जे म्हणतात आहे
त्याला काही अर्थ राहत नाही. त्या रेफरन्समध्ये मी असताना म्हणतोय की देशाची परिस्थिती कुठलाही राजकीय पक्ष लक्षात घेत नाही आणि म्हणून उद्याची डेव्हलप होणारी जी परिस्थिती आहे तिच्याकडे आपल्याकडे साधं लक्षही नाही. आपण नेहमीच चर्चा जी करत असतो ती धर्म आणि जात एवढ्या पुरतंच आपण मर्यादित राहतो. आणि म्हणून मला असं वाटतं की सामान्य माणसाने पुन्हा असताना विचार करणं हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे की जात आणि धर्म एवढ्याच फक्त मर्यादित राहणार लागणार आहे का, आणि त्याच्याशी असताना आजचे प्रश्न महत्त्वाचे आहेत का. मी या ठिकाणी थांबतो. आपल्याला जे विचारायचं विचार. फार मोठा इश्यू मांडला आहे जो आपल्या लक्षातच आला नाही. मी फक्त उल्लेख केला, फक्त मी वायडर इश्यू मांडला आहे की जो आपल्या लक्षातच आलेला नाही आहे. आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की तीच परिस्थिती आज मला दिसते. मी जाता जाता फक्त असताना मांडला या ठिकाणी की SC/STच्या संदर्भातली सध्याची परिस्थिती आहे. मी नंतर असताना जो जनरल क्लासकडे ज्यावेळेस असताना येताना मांडले की आपण जगामध्ये चाललेल्या परिस्थितीकडे बघितलंच नाही आहे. आणि म्हणून मी पुन्हा आलो की प्राईम मिनिस्टर आणि योगी यांनी जे मांडलेलं आहे तिथे मी आणून आपल्याला सोडलं. त्याच्याकडे आपण असं दुर्लक्ष केलं, पुन्हा आम्हाला असं जाती आणि धर्मामध्ये आणून टाकलं. मी हे मानतोय की दुर्दैव आहे की वी आर नेवर रेडी टू लुक इन टू दी रिअल इश्यूज, असं माझं आरोपच इथल्या व्यवस्थेवरती आहे की ज्याच्यामध्ये प्रेसही आहे, मी असं म्हणतोय, ज्याच्यामध्ये चॅनलही असं मी तिथे आरोपलं. आय एम नॉट एक्सक्लुडिंग. म्हणजे सध्या असताना जर परिस्थिती आपण असताना पाहिली, मी 2 दिवसापूर्वी असताना एक स्टेटमेंट केलं होतं. ते मौलवींच्या संदर्भातलं असताना स्टेटमेंट केलं होतं, उलेमांच्या संदर्भातलं असताना स्टेटमेंट. आज आपण असताना पाहताय की सर्व उलेमा आधी यांनी आम्हाला असताना टार्गेट केलं. वाय तर मला कळतच नाही. मी त्यांच्या पुढे असताना एक प्रश्न मांडला होता आणि तो म्हणजे हे सर्व आदरणीय आहेत. मी असताना म्हणतो उलेमा असेल, मौलवी असतील, हे आदरणीय आहेत. मी फक्त त्यांनी असताना लक्षात घेतलं नाही, ते असताना फक्त त्यांच्या पुढे लक्षात आलं. आणि ते म्हणजे की महाराष्ट्रातल्या 32 विधानसभा मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना आहे. म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला असताना उद्धव ठाकरे. आणि आपल्याला असताना दिसते की त्याबद्दला तिसरा कॅन्डिडेट हा वंचित बहुजन आघाडी. मी साधा प्रश्न असा मांडला होता की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने का नाही. देर इज नो आन्सर. पण आम्ही टार्गेट झाले दिसतोय, मला त्याच्यातला आग्रह दिसतो. आम्ही टार्गेट झालेलं असलं तरी मी चिंता आणि व्यथा व्यक्त करत. मी तसंच म्हणतोय की आजची परिस्थिती लक्षात घेत असताना
आम्ही फक्त जातीपुरतं आणि धर्मापुरतं मर्यादित राहणार आहोत का? एवढाच साधा माझा प्रश्न आहे की होल ग्लोबल सिच्युएशन आपण लक्षात घेणार आहोत. आणि मी होल ग्लोबल सिच्युएशन लक्षात येत असताना आमच्या अजेंड्याकडे कोणीच बघत नाही. मी त्याच्यातला एक महत्त्वाचा प्रश्न मांडला होता आणि तो पुन्हा मांडतो आपल्यासमोर, आणि तो म्हणजे जगाची डेमोग्राफी आपण असताना बघितलं, आपण फक्त एम्प्लॉयमेंट हे फक्त मिडल ईस्टकडे बघतो. माझं म्हणणं असं आहे की आत्ताच्या ग्लोबल सिच्युएशनमध्ये आम्हाला ॲटिट्यूड बघणं भाग आहे, आणि त्याच्यामध्ये की नाही, जगाची परिस्थिती बदलली आहे. निश्चितपणे जगाची परिस्थिती बदललेली आहे, पण बदललेल्या परिस्थितीबरोबरच त्यांची अपेक्षा, वाय वी आर नॉट बीइंग एक्सेप्टेड, मी असं म्हणेन, इन दी युरोपियन कंट्रीज, इन दी स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, याच्याकडे आपण बघितले का? तर मी म्हणत नाही. का नाही आपल्याला स्वीकारल्या जात आहे? तर त्यांचा एक कन्सर्न आहे, आणि त्यांचा कन्सर्न असा आहे की वी शुड नॉट बी रूल्ड बाय दी एलियन्स. म्हणजेच उद्याचा येणारा मायग्रंट, उद्याचा येणारा बाहेरचा लेबर हा कधी नाही कधीतरी आमच्या देशामध्ये नागरिकत्व स्वीकारेल. हा नागरिकत्व स्वीकारला तर उद्या आमच्यावरती राज्य करता का? इट्स अ कन्सर्न. आम्ही त्याला स्वीकारतो आहोत का? आम्ही त्याला एक्सेप्ट करतो आहोत का? आर वी रेडी टू ॲड्रेस दिस इश्यू? अजिबात नाही. आम्ही बघायला तयार आहोत का? नाही. म्हणून मी मगाशी म्हणाल की वी हॅव रेज सो मेनी इश्यूज इन आवर अजेंडा, पण बघायला आम्ही तयार नाही. माझं एवढंच कन्सर्न फक्त विचारा. सर, आजचा राजकारण जो आहे हा खूप म्हणजे वादामध्ये आहे आणि जनतेकडे फार कमी दुर्लक्ष केले जाते. जनता यावेळेस त्रस्तलेली आहे की खरंच मोठ्या पार्ट्यांना मतदान करणार की छोट्या पार्ट्यांना मतदान करणार आहे. माझं सरळ सरळ म्हणणं असं आहे, एम्प्लॉयमेंट हा सगळ्यात मोठा कन्सर्न आहे. आर वी रेडी टू ॲड्रेस इट? नाही. आम्ही दिलेला मार्ग आहे. आम्ही काय म्हणतो आहे की या ज्या सगळ्या कंट्रीज आहेत यांचा एक कन्सर्न आहे. कन्सर्न काय आहे की वी डोंट वॉन्ट टू बी रूल्ड. आम्ही एक्सेप्ट करतो, वी डोंट वॉन्ट टू बी रूल्ड बाय दी एलियन्स. वी डोंट वॉन्ट टू बी रूल्ड बाय दी एलियन्स म्हणजे काय की दे आर रेडी टू एक्सेप्ट ॲज फार एज एम्प्लॉयमेंट इज कन्सर्न, बट दे डोंट वॉन्ट यू परमनंटली. आर यू रेडी टू ॲड्रेस दॅट इश्यू? आमच्याकडे सोल्युशन आहे. येस. फक्त एवढंच आहे की लोक बघणार आहात तुम्ही त्या मी असं म्हणतो आहे की मीडिया ॲज अ होल शुड रीलुक इटसेल्फ. मगाशी जे मांडलं त्यांनी महत्त्वाचं मांडलं. वी आर रेडी टू रूल. आम्ही असताना बदलण्याच्या तयार होतो. नागपूर शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराबद्दल काय प्रतिक्रिया? मी जसं म्हणालो की बा तुम्ही फक्त पुन्हा, आता मी जसं म्हटलं की एम्प्लॉयमेंट, आम्ही एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करू शकतो, पण आर वी रेडी टू लुक इन टू आवर सेल्फ? नाही. त्याच्यामुळे इथे असणारं ओव्हरऑल रिजनरेशनची गरज. आता मी जसं म्हटलं की एम्प्लॉयमेंट,
तुम्हाला एम्प्लॉयमेंट तयार करायचं आहे, येस, आम्ही आमच्या अजेंडामध्ये फॉर्म्युला दिला. आर यू रेडी टू लुक इन टू इट? मतदार म्हणून मी आपल्याला विचारतो, तुम्ही आमच्या बाजूने उभे राहणार नाही याची मला गॅरंटी आहे. आम्ही तुमचा मतदार होणारच नाही. का? तर आम्ही दलित आहोत. का? तर आम्ही मुसलमान आहोत. का? तर आम्ही आदिवासी आहोत. का? तर आम्ही मागासवर्गीय आहोत. दी लाईन इज सेट व्हेरी वेल. म्हणून मी मगाशी म्हटलं की आय यू रेडी टू गो बियॉन्ड दॅट? नाही, कारण का आम्ही सवर्ण नाही आहोत. तुम्ही आम्हाला मतदान करणारच नाही आहात. आमचा प्रयत्न चालला आहे. सर, भले आपण सवर्ण नसाल, पण मात्र मग ते ओबीसी असेल, बाकीचे जे आहे ते महायुतीत म्हटले जातात. त्या पक्षामध्ये तर सर्वात जास्त मुस्लिम असेल आहे, बहुसंख्य त्यांच्याकडे उमेदवार आहे, नेते आहेत, त्याबद्दल काय सांगा? मी तुम्हाला म्हटलं ना की तुम्ही लुक ॲट दी अजेंडा. आज मी त्या पद्धतीने बोलायला लागलो तर तुम्ही शॉक व्हाल. या 5 मतदारसंघामध्ये, 5 जिल्ह्यांमध्ये कुणबी हा प्रमुख आहे. उमेदवार प्रमुख नाही, कुणबी हा प्रमुख आहे. रेस्ट ऑफ दी महाराष्ट्रामध्ये मराठा हा प्रमुख आहे. ॲज फार एज दीज 2 पार्टीज आहे. आम्हाला तुम्ही बघितलं तर वी हॅव मूव्ड आउट. पण ते एक्सेप्ट केल्या जाणार नाही. बाळासाहेब, तुमची भूमिका फार राहिली नाही ना. लोकसभेत तुम्ही एकाला सपोर्ट दिला, नागपूरमध्ये, मग रामटेकमध्ये, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी. असं नाही, फक्त 2 ठिकाणी तुम्ही असं म्हणाल, भारिप बहुजन महासंघ 2 ठिकाणी फक्त तुम्ही म्हणाल तर आम्ही मेड एन एक्सेप्शन. आणि त्याचं कारण असं होतं की त्याची गरज होती. म्हणजे नागपूर एक म्हटलं तुम्ही असं, आणि बारामती असं म्हटलं. त्याने मागितलं आमच्याकडे, आम्ही दिला. तुम्ही आता त्याला म्हणाल की आम्ही असताना स्थिर नाहोत, दॅट इज युअर नजर. का दिला तुम्ही आम्हाला विचारलं नाहीत. तुम्ही काय एक्युजेशन करून बसलात. ठीक आहे, आम्ही म्हटलं बा तुम्ही एक्युजेशन करायचं असेल करा. वी फाउंड इट नेसेसिटी की नागपूर, ॲज फॉर एज नागपूर वॉज कन्सर्न, आणि तुम्ही नंतर एक्सेप्ट केलं, मतदारांनी एक्सेप्ट केलं की संविधान आणि लोकशाही वॉज दी इम्पॉर्टंट. तुमच्यापुरतं सोडून द्या हो, मतदारापुरतं तुम्ही जा. मतदारापुरतं असताना संविधान आणि कॉन्स्टिट्यूशन वॉज इम्पॉर्टंट, त्या दृष्टीने त्यांनी मतदान दिलं. आज तुम्ही मला म्हटलं या आजच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कशामध्ये मतदान करणार? एव्हरीबडी इज ऑफ दी ट्रॅक. आरक्षण हा इश्यू आहे. सर, तुम्ही वर्गीकरणावरती आता थोड्या वेळापूर्वी बोलला. आता वर्गीकरणामध्ये मध्यंतरी राहुल गांधींनी पण एक स्टेटमेंट दिलं होतं. त्यांनी आपला एक अनुभव शेअर केला होते आपल्या भाषणामध्ये, आणि मी ठोकून काढलं होतं त्याला. तर त्या संदर्भात आपण, मला तेच विचारायचं आहे की बा आपण वर्गीकरणामध्ये आपल्याला वाटते का की ओपन कॅटेगरीज जनरलमध्ये ह्यांचं पण वर्गीकरण व्हावं? माझं म्हणणं असं आहे, बेसिकली तुम्ही जेव्हा वर्गीकरण म्हणता, मी म्हणून मगाशी म्हणाल की तुम्ही ऐकलं नसेल मग कदाचित, मला वाटतं मी असं म्हटलं होतं की सुप्रीम कोर्ट वर्गीकरण करत असताना SC STच्या त्यांनी जनरल क्लासच्या वर्गीकरणाच्याबद्दल हात लावला का? तर नाही. का नाही लावला? उद्या आम्ही असताना म्हणतो की वर्गीकरण तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं असेल, यू जस्ट कांट टेक 1 स्मॉल क्लास आणि त्याचं वर्गीकरण करू शकता. यू हॅव टू थिंक ॲज अ होल. आपला हा एजेंडा राहील का? सत्ता ते आम्ही दाखवतो तुम्हाला. समर्थन नहीं दिया था, आप गलत हो. एक मैं यही कह रहा हूँ, आप जनरलाइज करने के क्लासेस में हो.
थँक्यू. हो घेतो उभा राहतो. उमेदवार बाजूला उभे राहा. आई थँक्यू.